नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता नागराज पूर्णपणे कचाट्यात अडकून सुमन तिच्या किडनपिंगच्या मागे नागराजच जिम्मेदार आहे. तर आता सुमनला ज्या काही जखमा झालात त्यामागे आता जेव्हा अर्जुन, सायली आणि रविराज हे तिच्या हक्काच्या बाजूने लढायला ठरवणार आहेत, त्याच वेळेला आता नागराज नेमकी कोणती युक्ती करून या सगळ्याच्या बाहेर पडणार. आणि जेव्हा नागराज हा स्वतःला सोडवण्यासाठी म्हणजे स्वतःला पोलिसांच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्याला सुमनला सोडणं आता भाग पडणार आहे, मग सुमनला सोडल्यानंतर आता तीच यासमोर सगळ्या सत्यांचा उलगडा झालेला आहे. म्हणजेच सायली ही तन्वी असल्याच सत्य देखील आता सुमनला समजले. तर पुढे या सगळ्या गोष्टीला नागराज कस हाताळणार, सुमन सगळ्यांना सत्य सांगणार की गप्प बसणार, हे सगळे आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो. आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं होतं की नागराज हा या सगळ्यांमध्ये सामील आहे, हे अजूनही रविराजला माहीत नव्हतं. परंतु आता जेव्हा रविराजला सायली आणि अर्जुनने हे सगळं स्पष्ट केले की सुमन काकूची मारहाण होते आणि ते सगळं करतोय ते म्हणजे नागराज, आता नागराज या सगळ्या गोष्टी घडवून आणतोय याचा राग प्रत्येकालाच आला आहे. सगळेजण नागराजला डिवचतात. म्हणूनच आता रविराज ठरवतो की काहीही झालं तरीही या नागराजला सोडायचं नाही. जर सुमनला इतका त्रास होत होता, ती बिचारी गप्प होती, केवळ आमच्या घराच्या शांततेसाठी, घरात त्रास व्हायला नको म्हणून. पण आता नाही, आता सुमनची साथ आम्हाला द्यायलाच हवी आणि काही करून सुमनला सोडवायचंच. सायली आणि अर्जुनने पक्क रविराजला सांगितलेलं असतं आणि पोलिसांनाही कळवलेलं असतं की तिच्या किडनपिंगच्या मागे हात असेल तो म्हणजे नागराजच्या, कारण नागराजच्याच मागे मागे ती गेली होती. हे मात्र सायलीलाच अगदी व्यवस्थित कळलेलं होतं. म्हणूनच नागराजला आता पूर्णपणे अडकवण्याच प्लॅनिंग यांनी केलेलं असतं. रविराज आता म्हणतो की तुला कोणी माफ करू न करो, परंतु मी तर तुला माफ करणार नाही आणि मी तुला जेलमध्ये नक्कीच देणार जर सुमन सापडली नाही तर. मात्र तिच्या किडनपिंग आणि त्यामागे तिला गायब करण्यामागे तुला सगळ्या गोष्टींमध्ये मी अडकवून मोकळा होईन. आता नागराजला कळतं की माझी वाट लागेल आणि त्याला हे माहीत नसतं की या सगळ्या गोष्टी सायलीला अपडेट देत होती. तोपर्यंत सायलीला माझ्यावर डाऊट होता, हे सगळं आता नागराजला समजते. त्यामुळे नागराज म्हणतो की आता मला काहीतरी केलं पाहिजे. जर सुमनला मी असंच अडकवून ठेवलं किंवा तिला जीवाला काहीही बरं वाईट केलं तर मात्र माझी वाट लागू शकते. म्हणूनच आता तो ठरवतो की सुमन जर की अडकली तर मात्र मला काहीही मिळणार नाही. म्हणजे मी स्वतः जेलमध्ये जाईन आणि माझी वाट लागेल, ती लागेल त्या महिप्तमुळे पण माझी वाट लागून जाईल, सगळं सत्य समजेल. म्हणूनच तो आता गप्प बसतो. तर इथे सायली ही सांगत असते की अर्जुन सर, लवकरात लवकर आपल्याला शोधलं पाहिजे. म्हणूनच अर्जुन 12 तासांच्या आत मिसिंग कंप्लेंट घेत नाही, म्हणून पोलिसांची मदत एवढीच घेतो की मला सुमन काकूचा हा जो नंबर आहे त्यामधून लोकेशन ट्रेस करून द्या, म्हणजे तीच लास्ट लोकेशन कुठे होतं, कॉलिंगच वगैरे ते सगळं आम्हाला समजलं पाहिजे. आणि इन्स्पेक्टर हे तसंच लास्ट लोकेशन तीच शोधतात आणि तिथे घरी कळवतात, म्हणजेच अर्जुनला कळवतात की लास्ट लोकेशन हे पनवेल शहराच्या बाहेर होतं, म्हणजेच वेशीवर वगैरे जिथे कोणीही ये जा करत नाही. त्यावेळेला आता हे लोकेशन कसं, म्हणजे सुमन तिथे कशासाठी गेली होती, हे सगळं आता रविराज विचार करत असतो. आणि नागराज बाहेरच उभा राहून हे सगळं ऐकतो. आता त्याला टेन्शन येतं. सुमनचं लोकेशन एकदा ट्रेस केलं म्हणजे सुमन सापडणार आणि त्याच गॅरेजमध्ये मी महिप्तला पण ठेवला आहे, म्हणजे या दोघांची किडनपिंगचे आळही माझ्यावर येणार, शिवाय नको त्या गोष्टीवरून मी अडकला जाणार. त्यामुळे तो ठरवतो की काही झालं तरीही आता सुमनला मला सोडावं लागेल. पण सुमनला सोडताना तिला असं सोडता कामाने काहीतरी असा डाव केला पाहिजे जेणेकरून सुमन घरी जाईल पण आणि माझ्यावर कोणत्याही प्रकारचा आळ येणार पण नाही. असं सगळं आता त्या नागराजनेच ठरवलेलं असतं
आणि म्हणूनच तो म्हणतो की ठीक आहे, मी आता यांनी जशी चाल खेळताय तशी खेळवते, पण मी आता काही गप्प बसणार नाही. आता अर्जुन म्हणतो की सिनियर आपल्याला जाऊन तिथे चेक केलं पाहिजे. त्या जागी जर तिथे काही सापडलं तर मात्र काहीतरी आपल्याला नक्कीच क्लू मिळू शकतो. मग प्रतिमा म्हणतात की ठीक आहे बरं, तुम्ही जाऊन या. मग रविराज आणि अर्जुन दोघजणही तिकडे त्या वेशीच्या तिकडे जायला जातात. तेव्हा सायली म्हणते की मी पण येते तुमच्या बरोबर. अर्जुन सर तेव्हा तिघजणही जायला निघतात. रविराज म्हणतो की मला खरंच खूप टेन्शन आलंय. सुमंच काही बरं वाईट तर झालं नसेल ना? सायलीला तर पूर्ण संशय असतो की सुमन काकूच बरं वाईट करण्यामागे फक्त आणि फक्त नागराज काकांचा हात आहे, आणि त्यामुळे ती देखील खूप जास्त टेन्शनमध्ये असते. आता सायली ही विचार करत असते की नक्की कशा प्रकारे आता सुमन काकूला शोधायचं. नागराज विचार करतो की चला आता हे दोघंही तिथे बाहेर पडायच्यात, मला नक्कीच काहीतरी केलं पाहिजे. आता सुमनकडे नागराज त्या वेळेला जायला निघतो, कारण जर मी अडकलो तर मात्र सगळी वाट लागेल. आता इथे दिशाभूल करण्यासाठीच मुद्दामच अर्जुनच्या फोनवर कोणाचा तरी फेक कॉल करायला नागराज एक प्लॅन करतो, म्हणजे जेणेकरून तिथे हे लोक पोहोचू नये यासाठी सगळ्या गोष्टी तो करत असतो. तेव्हा आता नागराज म्हणजे हे सगळं करत असताना त्याच्या दुसऱ्या फोनवरून मुद्दामच अर्जुनला फोन करून दुसऱ्या आवाजामध्ये त्याला तो फितवण्याचा प्रयत्न करत असतो की मी सुमन बोलते, सुमन बोलतीये. तेव्हा आता सगळे जण तिथल्या तिथे थांबतात. नागराज विचार करतो की एवढाच वेळ आहे माझ्याजवळ, मी आता सुमनला जाऊन या सगळ्या गोष्टींना जाऊन सांगितलं पाहिजे, त्याशिवाय मात्र मला काहीही सुटता येणार नाही. तेव्हा आता इथे सुमन ही आतमध्येच असताना तिकडे नागराज जातो आणि त्याच गॅरेजमध्ये तो जाऊन तिला बघतो. तेव्हा सुमन पुन्हा घाबरते. सुमनला तो म्हणतो की हे बघ, लक्ष ठेव, काही झालं ना तरीही कुठेही तोंड उघडायचं नाहीये तुला, नाहीतर मी तुला कायमच बंद करेन. तेव्हा सुमन म्हणते की काय झालं? तेव्हा आता तो फरफटत सुमनला दुसऱ्या ठिकाणी घेऊन चाललेला असतो आणि तिला घेऊन जात असताना तिच्या चेहऱ्यावरती अगदी म्हणजेच एक धाग आलेले असतात. म्हणजे तिला घेऊन जात असताना तिच्या चेहऱ्याला सगळीकडे असे लागल्याच्या खुणा होतात आणि तिला खर्चटू लागतं. तेव्हा ती जोरजोरात ओरडत असते आणि तिला तो ओरटून गप्प करतो आणि म्हणतो की शांत बस, समजलं, आता मी तुला अजिबात माफ करणार नाही, चल माझ्यासोबत. आता तिला तो एका ठिकाणी घेऊन जातो. महिपला मात्र तिथेच ठेवलेला असतो. आता काही गुंड असतात, ते बरोबरच दिशाभूल करण्यासाठी तिथे उभे केलेले असतात. जर कोणीही पत्ता येत विचारत आलं तर अजिबात सांगायचं नाही की तू कोण आहे किंवा मी कोण आहे, म्हणजे कोणीही कोणाला ओळखत नाही असं दाखवायचं. आणि इथे गॅरेज आहे फक्त एवढंच, कोणाला काही कळू द्यायचं नाही, समजलं आता? या गोष्टी तो त्याच्या माणसांना म्हणजेच महिपच्या माणसाने इन्स्ट्रक्शन्स देतो आणि तो आता सुमनला बाजूला कुठे घेऊन जातो आणि तिला समजावतो. सुमन म्हणते की काय करताय तुम्ही, सोडा मला प्लीज, मला काही करू नका. तेव्हा आता सुमनला तो म्हणतो की हे बघ, लक्षात घे, मी तुला काहीही करणार नाहीये. मला तुला मारायचंच नव्हतं कधी, तू अशी वागलीस ना, त्यामुळे मला हे सगळं असं करावं लागलं. पण प्लीज सुमन, असं नको ना करूस, मला वाईट वाटतं तुला असं मारताना पाहून. तेव्हा सुमन विचार करते की नक्की यांना झाले तरी काय, हे असे माझ्यासोबत का वागतायत, म्हणजे कधीही काही न घडल्यासारखं असे वागतात. माझ्यासोबत काहीतरी नक्कीच आहे. त्यावेळेला इथे आता सुमन म्हणायला लागते की तुम्ही काय बोलताय नेमकं? तेव्हा नागराज म्हणतो की आता मी तुला सांगतो की मी काय बोलतोय. हे बघ लक्षात, मी तुला सोडेन, आत्ता सोडेन लगेच, पण एक गोष्ट नक्की करायची, ते म्हणजे मी तुला इथे आणलं होतं, मी तुला किडनप केलं होतं आणि मी तुला, म्हणजे तू जे काही ऐकलं ते सगळं खोटं होतं, हे लक्षात आणायचं. म्हणजे जो काही अपघात घडवला होता तो मी घडवला होता, हे घरात कोणालाही सांगायचं नाही, समजलं? सुमन म्हणते की हे काय बोलताय तुम्ही, परंतु तरीही ती ऐकायला तयार नसते.
मग त्यावर इथे अर्जुन आणि सायली मात्र बाहेर पडलेले असतात तपासासाठी. तेव्हा मग सुमन त्याला म्हणते की हे बघा, तुम्ही प्लीज मला असं काहीही बोलू नका, म्हणजे मी तुम्हाला शिक्षा मिळू देणारच आहे. नागराज म्हणतो की बरं ठीक आहे, शिक्षा मिळू द्यायची तुला. आता तो तिचं तोंड तापतो आणि म्हणतो की शिक्षा हवी आहे का? बरं ठीक आहे, शिक्षा जर तुम्हाला द्यायला गेलीस ना, तर त्याच्या अगोदर काय होईल माहितीये? त्याच्या अगोदर तुझ्या सगळ्या माणसांचे जीव घेतले जातील. 22 वर्षापूर्वी जस मी जीव घ्यायला बघितला, तसंच आताही प्रतिमाच्या वहिनीचा आणि सायली अर्जुनचाही जीव जाईल. लक्षात ठेव, ती सायली जी तुझ्या मागे मागे होती ना, तिलाही मारेन मी, शिवाय तिचा नवरा आणि पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊन जाईल. बघ, तुला काय करायचे आहे? तुला त्यांचे जीव वाचवायचे आहेत की तुला स्वतःचं म्हणजे म्हणणं खरं करायचंय ते सांग. म्हणजे कसं आहे ना, तू जरी मला जेलमध्ये पाठवलंस, म्हणजे घरी खरं सांगितलंस आणि ते सुदैवाने वाचले, तर मग विचार कर की तुझं काय होईल. अगं, तू माझ्याबरोबर राहतेस ना, त्या घरात जर मीच जेलमध्ये गेलो तर मग तू काय राहशील? पोलिसांनी जर मला शिक्षा दिली, फाशीची शिक्षा दिली, तर तू विधवा म्हणून आयुष्य जगशील का? विचार कर काय होईल. तुझ या गोष्टींचा तू नीट विचार कर आणि मग पुढेच मला तू सांग काय करू शकशील आता. सुमनला पुन्हा एकदा त्याने इमोशनल ब्लॅकमेल केलेलं असतं आणि तिला तो म्हणतो की जर तू या सगळ्याला तयार असशील ना, तर आणि तरच तू घरी जाऊन खरं सांग. समजलं? जर तुला या गोष्टी मान्य असतील, ते म्हणजे घरातल्या सगळ्यांचे मुर्दे पडणे किंवा मी स्वतः फाशीवर जाणं, यातल्या एक गोष्ट घडू शकते. जर मी फाशीवर गेलो तर तू आयुष्यभर विधवेच जीवन जग. सांग, आपल्या मुलाला राकेशला काय तोंड दाखवणार आहेस तू? की तू स्वतःच्या बापाला फाशीवर चटकवलंस म्हणजे माझ्या खुन्याचा गुन्हेगार तू बनणार आहेस का? असं सगळं आता तिला तो पूर्ण इमोशनल करून टाकतो. सुमनला तो म्हणतो की हे बघ, एक यातच भलं तुझं आहे की घरी जायचं आणि कोणाला काही महिप्तबद्दल किंवा कशाबद्दलही सांगायचं नाही, किंवा मी तुला किडनपकेल याबद्दल नाही. आणि हो, आणखी हे जे सगळं काही लागलं ना, ते सगळे डाग लागले ते म्हणजे माझा अपघात झाला असं सांगायचं, म्हणजे खोटं सांगायचं, घरी कोणालाही कळू द्यायचं नाही. समजलं? असं सगळं आता तो महिप्त समोर बोलून दाखवत असतो. महिप्त आता त्याच्याकडे बघतच असतो. म्हणजे या बाईला शोधत शोधत सगळे आले असतील आणि म्हणूनच याने तिला सोडून दिलं. आता नागराजला महिप्तम हाणतो की काय नागराज शेठ, शेवटी स्वतःच्या बायकोला सोडावं लागलंच ना, तुमच्या गळ्याशी आलं, अंगाशी आलं, तेव्हा तुम्ही झटकून दिलं, असंच केलं हे सगळं. तेव्हा आता महिप्तकडे ती बघायला लागते आणि मग तो म्हणतो की बरं चला वहिनी, कोणीतरी माझ्या सोबत होतं, पण तुम्ही पण आता निघालात, ठक्यू, बाय बाय असं म्हणून तो आता तिच्याकडे बघत असतो. आणि सुमन मात्र पूर्ण घाबरलेली असते. तर सायली, अर्जुन हे दोघ जणही शोध घेत जागेपर्यंत पोहोचत आलेले असतात. म्हणजे ज्या ठिकाणी, ज्या गॅरेजच्या जवळ सुमनला लपवलेली असते, त्याच ठिकाणी ते तिकडे यायला लागतात. अर्जुन आणि साहिली विचार करतात की बहुतेक इथे काहीतरी आहे आतमध्ये, इथे अशी कोणती गोष्ट आहे जे आपण जाऊ शकत नाही. मागच्या वेळेलाही इथेच मी आलो होतो, म्हणजे काल रात्री, परंतु आपल्याला काही इथे दिसलं नव्हतं. नक्की काय प्रकार असेल त्यावेळेला? आता सायली, अर्जुन आल्यामुळे तो नागराज तिचं तोंड दाबतो आणि म्हणतो की अगदी गप्प बसायचं, काही बोलायचं नाही. समजलं? आता हे इथून निघून जाऊन देत, त्यानंतर मग मी तुला सोडतो आणि थेट घरी जायचं. आणि घरी गेल्यानंतर काय करायचं हे तुला चांगलंच माहिती, बरोबर ना? आता तो सुमनचा फोन ऑन करू लागतो आणि म्हणतो की हे बघ, हा तुझा फोन आहे, गपचूप हा फोन घे आणि घरी निघायचं. समजलं? आता मात्र सुमन बिचारी गप्पच असते. अर्जुन आणि सायली तिथून निसटल्यानंतर तो सुमनला बाहेर काढतो आणि घरी पाठवतो. सुमनला विचारतो की कळलं ना मी काय बोललोय ते? तेव्हा सुमन म्हणते की हो नाही, तुम्ही कोणाला काही करू नका, मी कोणाला काहीही सांगणार होणार नाही. तेव्हा मग आता सुमन म्हणते की मी काहीच करणार नाही, तुम्ही प्लीज त्याला काही करण्याचा प्रयत्न करू नका.
आपल्या घरच्यांना तेव्हा मग नागराज म्हणतो की बरं ठीक आहे, मी काहीच करणार नाही, पण तू मात्र तुझं बोलणं लक्षात ठेव आणि मी कोणाला काही करणार नाही तर तूही तोंड उघडायचं नाही. आणि अपघाताच्या संदर्भात जे काही सांगायचं जितके रचून स्टोरी सांगता येईल तितकी सांग. म्हणजे घरातून निघाली, चक्कर आली, अपघात झाला, हे सगळं आता तुला खोट सांगायला लागेल, समजलं? त्यावेळेला मग आता सायली आणि अर्जुन हे गाडी घेऊन जात असताना नागराज आणि सुमन पुन्हा खाली बघतात, म्हणजेच सगळे गाड्यांच्या मागे लपतात, जेणेकरून जर सायली आणि अर्जुनने त्यांना बघितलं तर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो. यामुळे तिला आता टेन्शन आलेलं असतं. नागराज आता तिला म्हणतो की बरं ठीक आहे, आता इथून निघशील कशी, चल मी तुला सोडतो, असं म्हणून आता तो तिला तिथून गॅरेजच्या बाहेरून घेऊन जातो गाडीमध्ये. आणि आता या सगळ्यामध्येच घरात सगळे जण टेन्शनमध्ये असतात की कसं काय करायचं. सुमनचा पाठला करायचा तरी कसा आणि तिला शोधायची तरी कशी. चारी बाजूंनी आता पोलिसांनी शोध सुरू असतो. नागराज पूर्ण गॅसवर असतो की काही झालं तरीही या सुमनला आता अशा प्रकारे यांच्या तावडीत जाऊ द्यायची नाहीये. मग पोलीस जस्ट लोकेशन ट्रेस करत असतात. तसं घरातल्या सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी तीच लोकेशन दिसायला सुरुवात होते. मग हा फोन ऑन झालाय म्हणून आता अर्जुनला पोलीस कळवतात आणि अर्जुनला तो मॅप पाठवतात. म्हणजे शहराच्या बाहेर, म्हणजे आतमध्ये पनवेल शहरामध्ये हा नंबर दिसत आहे आता, असं पोलिसांचं म्हणणं असतं. त्यावेळेला मग आता रविराज म्हणतो की जर इथे आली येती तर आहे तरी कुठे. इतक्यातच दरवाजाची बेल वाजते आणि बेल बजल्यानंतर दरवाजा उघडल्यावर समोर सुमन उभी असते. तिच्या चेहऱ्यावरती अगदी मारल्यासारखे डाग वगैरे असतात. आणि त्यावेळेला मग सगळे जण तिच्याकडे बघतात. सुमन, तू कशी काय आली? सगळे अगदी धक्क्यानेच बघायला लागतात. आणि तुला झालं तरी काय? हे चेहऱ्याचे का अवतार झाले तुझ्या आणि अंगा खांद्याला लागले? नेमकं काय झालंय काय? आता रविराज आणि प्रतिमा खूप घाबरलेले असतात. प्रतिमा म्हणते की सुमन इथे बस प्लीज, नक्की काय झालं तुला? आम्हाला सांगशील का प्लीज? इथे येऊन बस. तेव्हा सुमन आता दचकतच घाबरतच बसते. खरं तर तिची माणसांमध्ये परत आल्यामुळे तिचा जीव हायसा झालेला असतो, कारण की पूर्ण 1 ते 2 दिवस ती त्या गॅरेजमध्ये राहिल्यामुळे तिचा जीव अगदी कोरडमडून गेलेला असतो. सायली घाबरून म्हणते की सुमन काकू, हे काय झालं? तुम्हाला असा त्रास कसा काय व्हायला लागलाय आणि हे कोणी मारलंय तुम्हाला? नागराज काकांनी काही केले का तुम्हाला? सांगा हाला. असं सगळं ती आता विचारायला लागते. मग रविराज म्हणतो की हो, आता त्या नागराजला ना मी सोडणार नाहीये. त्यांनी जर तुझी अशी अवस्था केली ना तर त्याला जेलची खडी खोडायला लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. माझा भाऊ असला म्हणून काय झाला? घरातल्या स्त्रीशी कोण वागतं नाही? काय झालं तरी आता मी त्याला पाठीशी अजिबात घालणार नाही. आजपर्यंत पाठीशी घातलं, पण आता या बाबतीत तर अजिबात घालू शकत नाही. आणि त्याच वेळेला मग प्रतिमा म्हणते की सांग ना सुमन, काय झालं? तू अशी गप्प का बसलीय? आणि काल तू म्हणालीस की आम्ही घरी येते सुभेदारांच्या, पण तू नंतर कुठे गेली? आणि हा अवतार तुझा कसा झाला? काय झालं? प्लीज सगळं सांग. तेव्हा सुमन आता घाबरतच म्हणते की हो वहिनी, हे सगळं जे काही झालं ना त्याच्यावर मलाच काहीतरी बोलायचं, मला तुम्हाला सांगायचंच होतं. या सगळ्यात मग सायलीला वाईट वाटतं. सायली म्हणते की बोला ना सुमन काकू, काय झालं? तुम्ही नागराज काकांच्या मागे गेला होतात ना, त्यानंतर हे सगळं घडलंय का? तेव्हा मग सुमन म्हणते की हो, मी त्यांच्या मागावर गेले होते, परंतु मला अचानकच भोबळ आल्यासारखी झाली. म्हणजे मी ते त्या दिशेने जात होते. तिथे जात असताना मला अचानक चक्कर आली आणि मी खाली पडले. आणि मी खाली पडल्यानंतर म्हणजे मला काहीच कळत नव्हतं, पण ज्यावेळेला मी शुद्धीत आले त्यावेळेला मला हे सगळे लागण्याचे डार्क मार्क होते आणि मी हॉस्पिटलमध्ये होते. मी विचारलं म्हणजेच हॉस्पिटलमध्ये, तर त्यांनी मला सांगितलं की मला रस्त्यावर, म्हणजे माझा छोटासा ॲक्सिडेंट झाला. माझा अपघात झाल्यामुळे
मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि त्यानंतर मला हे सगळं असं चेहऱ्याला लागलं होतं, खडचडलं होतं. म्हणजे मला एक गाडीने असं उडवल्यासारखं झालं आणि तिथेच मला काय कळलं पुढे काहीच झालं नाही. मग यामागे नागराज आहे का असं तो तिला विचारतो. तेव्हा मग सुमन म्हणते की नाही, ते तर कधीच अगोदर निघून गेले होते. हे सगळं घडलं त्यावेळेला दुसरंच कोणीतरी माणसं होती. म्हणजे मला काहीच कळत नाहीये नेमकं काय घडलं आणि कसं घडलं. तेव्हा मग रविराज म्हणतो की हे बघ सुमन, जे काही असेल ना ते खरं खरं सांग आम्हाला. असं का वाटते की तू हे सगळं घाबरत बोलते? हे खरं आहे की खोटं आहे? प्लीज सुमन, आम्हाला तू सांग आणि तू घाबरू नकोस अगं. आम्ही सगळे तुझ्या बाजूने आहोत. तो नागराज तुला काहीही तुझं वाकड करू शकत नाही. त्यावेळेला मग लगेचच ती म्हणते की नाही, मलाही कळत नाहीये भाऊजी, पण मला एक गोष्ट नक्की की हे यांनी काहीही केलेलं नाहीये. मी यांच्या मागेवर गेले होते खरं, परंतु माझ्यासोबत वेगळंच काहीतरी घडून बसलं. माझा अपघात झाला होता आणि त्यामुळे हे सगळं घडलं. आता हे ऐकल्यानंतर मात्र सगळेजण गप्प होतात. अर्जुन आणि सायली यांना मनोमन माहीत असतं की सुमन काकू खोट बोलते, कारण की ती हे जे काही बोलते ना त्याच्या मागे काहीच तथ्य नसतं. म्हणजे अपघात झाल्यानंतर असं माणसाला कसं लागेल? तिचा चेहरा पूर्णपणे लागल्यासारखे डाग असतात आणि अंगावरही वळण असतात. ते नेमके ॲक्सिडेंटमुळे होऊ शकत नाही हे सायली आणि अर्जुन यांना चांगलंच माहीत असतं. परंतु सुमन काकू आता तोंड उघडायला तयार नसते, कारण की नागराजने तिला तिच्या माणसांवरून चांगलंच सुनावलेलं असतं. जर तू काही केलंस किंवा माझ्याबद्दल खरं सांगितलं तर मी एकेकाचा मुर्दा पाडीन, असं त्याने सांगितलेलं असतं. आता सुमन सगळ्यांबद्दल विचार करते की माझ्या एकटीमुळे माझ्या कुटुंबाला त्रास नको. मी त्रास भोगलेला चालेल, परंतु माझ्या कुटुंबावर काही यायला नको. आणि जर नागराज सारखा नीच माणूस हा महिप्त सारख्या मोठ्या गुंडाला किडनप करू शकतो, त्याला ठेवू शकतो, तर आम्ही तर काहीच नाही. आमच्या बाबतीत तो काही चुकीचं घडवून आणू शकतो. आणि प्रतिमाच्या बाबतीत त्याने आजपर्यंत काय काय चुकीचं केलं हे सगळं काही सुमनला आता आठवत आणि त्यामुळे ती तोंड बंद ठेवते. आता नागराज आल्याबरोबर मुद्दामस्त नाटक करू लागतो की सुमन, हे सगळं तुला कसं लागलं, काय लागलं, असं म्हणून मुद्दामस्त तो जे काही चाल ती सगळी ॲक्टिंग आहे. परंतु आता सुमनला सायली बद्दलचही मोठं सत्य कळलेलं असतं. तर आता सायली ही सुमनला बोलत करेल का आणि सायलीला ती तन्वी असल्याच मोठं सत्य आता सुमनकडून उलगडेल. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.